कोणत्याही पदार्थाची चव दुपटीने वाढवणाऱ्या या गरम मसाल्याची प्रमाण घेताना खूप विचारपूर्वक घेतलेलं आहे। कारण काही मसाले तिखट असतात, काही कडवट असतात आणि तिखट जर मसाल्यांचं प्रमाण जास्त झालं तर मसाला चटकेदार बनतो, चरका मारला जातो पदार्थाला। आणि जर कडवट मसाल्याचं प्रमाण जास्त झालं तर मसाला कडवट होतो। म्हणून अचूक असं प्रमाण घेऊन आपण छान असा गरम मसाला बनवलेला आहे। आणि हा जो मसाला आहे तो तुम्ही व्हेज नॉनव्हेज या दोन्ही पदार्थामध्ये वापरू शकता। बिर्याणी असू दे, पुलाव असू दे, उसळ असू दे किंवा कोणतीही भाजी असू दे, हा मसाला तुम्ही वापरला तर पदार्थाची चव नक्कीच दुप्पट होईल। चला तर मग आपण गरम मसाल्याची रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी रोहिणी म्हणजे रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। जिरे 50 ग्रॅम घेतले आहेत, जे आपण सुट्टं घेतलेलं आहे त्याचंच वजन करून दाखवत आहे। धने 50 ग्रॅम आणि शहाजिरे 20 ग्रॅम घेतले आहेत। इथे आपण धने आणि जिरे प्रकृतीने थंड असल्यामुळं त्याचं प्रमाण आपण 50 ग्रॅम घेतलं आहे आणि शहाजिरे हे सुवासिक म्हणून 20 ग्रॅम घेतलं आहे। आता आपण सुवासिक मसाले घेऊया। आता जे मसाले घेणार आहोत ते आपल्या गरम मसाल्याला छान सुवास देण्याचं काम करणार आहे। 2 जायफळ घेतले आहेत, दालचिनी 20 ग्रॅम, बदाम फूल 20 ग्रॅम आणि जायपत्री 10 ग्रॅम, याला जावित्रीही म्हटलं जातं, आणि 20 ग्रॅम हिरवे वेलदोडे घेतले आहेत। आता आपण गरम मसाल्यामध्ये इतर कोणते मसाले घ्यायचे आहेत ते पाहूया। चला, तमालपत्री आपण 10 ग्रॅम घेत आहोत, मसाला वेलदोडे 10 ग्रॅम, काळी मिरी 20 ग्रॅम, लवंग 20 ग्रॅम। त्यामध्ये लवंग आणि मिरी याचं जर प्रमाण जास्त झालं तर मसाला चटकेदार बनतो, म्हणजे पदार्थाला असा चरका मारला जातो। आणि जर मसाला वेलचीचं प्रमाण जास्त झालं तर मसाला कडवट होण्याची शक्यता असते। म्हणून योग्य प्रमाण घेऊन आपण गरम मसाला बनवत आहोत। आतापर्यंत आपण सर्व मसाल्यांचं प्रमाण पाहिलेलं आहे। आता हे मसाले कसे गरम करायचे ते पाहूया। चला, सर्वप्रथम आपण धने भाजून घेऊया। सर्व मसाला भाजताना एक लक्षात ठेवायचं आहे, आपण हे मसाले रंग बदलेपर्यंत भाजायचे नाही आहेत। तर यामधलं थोडंसं जे काय मॉइश्चर असेल ते निघून जायला पाहिजे, इतपतच आपल्याला हे भाजायचं आहे। आणि हात लावल्यानंतर ते आपल्याला असं गरम लागायला हवं, इतपतच आपण मंद आचेवरती सतत हलवत हे भाजायचं आहे। यातील मॉइश्चर निघून गेल्यामुळं हा मसाला आपला वर्षभर चांगला राहतो आणि सुवासही छान राहतो। आता आपण जिरे आणि शहाजिरे एकत्रच भाजून घेऊया। सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तेथे जाऊन सुद्धा तुम्ही याचं प्रमाण पाहू शकता। हे सुद्धा मंद आचेवर सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता आपण काळी मिरी आणि लवंग एकत्र भाजून घेऊया। साधारण एकाच आकाराचे जे मसाले आहेत ते एकत्र भाजले तरी चालू शकतात, प्रत्येक मसाला वेगळा वेगळा भाजण्याची गरज नाही। फक्त मसाले भाजताना गॅस फ्लेम लो ठेवून सतत हलवत आपल्याला भाजायचं आहे। काळी मिरी लवंग साधारण 1 ते 1.5 मिनिटात व्यवस्थित भाजले जातात। जर तुम्हाला समजत नसेल तर मसाल्यांना हात लावून पाहायचा, हाताला चटका लागला की लगेचच मसाले काढून घ्यायचे आहेत। आता आपण तमालपत्र भाजून घेऊया। तमालपत्र भाजण्यापूर्वी तमालपत्रीचे कात्रीने छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत, त्यामुळे तमालपत्र सगळीकडून छान भाजलं जातं। तमालपत्र वजनाने हलकं असल्यामुळं ते पटकन भाजलं जातं, 1 मिनिटापेक्षा कमी वेळ यायला लागतो। आता आपण मसाला वेलची आणि बदाम फूल एकत्र भाजत आहोत। बदाम फूल आणि मसाला वेलची हे एकाच आकाराचे असल्यामुळे यांना भाजायला एकच वेळ लागतो, म्हणून दोन्ही आपण एकत्र भाजत आहोत। हे असे छान भाजून आपण गरम मसाला बनवल्यामुळे छान वर्षभर मसाला टिकून राहतो। आपल्याला हे खूप भाजायचं नाही आहे, फक्त हाताला गरम लागल्या आपण काढायचं आहे।
हे पहा, असं थोडं चेक करायचं. गरम लागल्या लागल्या आता आपण हे काढून ठेवायचं आहे. आता आपण हिरवे वेलदोडे भाजून घेऊया. हे वेलदोडे आपण गरम मसाल्यामध्ये घातल्यामुळे छान सुवास येतो आपल्या गरम मसाल्याला. साधारण वेलदोडे आहेत ते पांढरट पांढरट दिसू लागले की लगेच आपल्याला काढायचे आहेत. जावित्री भाजताना असं हाताने चुरा करून भाजायची आहे. ही जावित्री खूप नाजूक असते. दुसऱ्या मसाल्याबरोबर भाजायची नाही आहे, कारण जावित्री करपण्याची शक्यता असते. ही फुलं खूप नाजूक असतात, त्यामुळे 1 मिनिटाच्या आतच ही फुले भाजून निघतात. दालचिनी भाजण्यापूर्वी प्रथम आपण खलबत्त्यात त्याचे लहान लहान तुकडे करून घेऊया, त्यामुळे ते छान भाजले जातील. असे लहान तुकडे केल्यामुळे आपली दालचिनी छान भाजली जातेच, तसेच मिक्सरलाही बारीक करताना सोपं पडतं. जायफळसुद्धा खलबत्त्यामध्ये आपण ठेचून घेऊया, त्यामुळे भाजताना आपल्याला सोपं पडेल. जायफळ पटकन गरम होतं, म्हणून ते आपण सेपरेटच भाजून घ्यायचं आहे. सर्व मसाला परातीत काढून ठेवला आहे. आता हा सर्व मसाला छानपैकी मिक्स करूया. हा सर्व मसाला मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आणि 2-3 वेळा मिक्सरमधून आपण हे बारीक करून घेणार आहोत. हा मसाला आपण रूम टेम्परेचरमध्ये थंड झाल्यानंतरच बारीक करून घ्यायचा आहे. गरम गरम मसाला बारीक करून घ्यायचा नाही, नाहीतर त्याचा सुवास कमी होण्याची शक्यता असते. रूम टेम्परेचरमध्ये थंड झाल्यानंतर आपण असं थोडं थोडं मिक्सर चालू बंद करत हे आपण फिरवून घेणार आहोत. आता बारीक केलेला मसाला आपण चाळणीने चाळून घ्यायचा आहे. अगदी बारीक चाळण घेण्याची गरज नाही आहे. आणि हे जे शिल्लक राहिलेलं जे मोठं आहे ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत आणि त्यामध्येच आपण दुसरा मसाला घालून बारीक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व मसाला आपण बारीक करून घेणार आहोत. मिक्सर चालू बंद करत आपण मसाला बारीक करून घेत आहोत, कारण मिक्सरचं भांडंही जास्त गरम करून चालत नाही आहे, कलर आणि सुवास छान राहण्यासाठी. सर्व मसाला आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेला आहे आणि जो काय आता थोडंफार शिल्लक राहील ते काय आता वाटलं जाणार नाही, ते आता आपण तसेच बाजूला काढून ठेवूया. हा मसाला आपण बॅचेसमध्ये वाटल्यामुळे छान मिक्स झालेला नसतो, म्हणून पुन्हा एकदा आपण छान मिक्स करूया. जर विकतचा मसाला गरम मसाला असतो तसा जर तुम्हाला कलर पाहिजे असेल तर यामध्ये आपण मसाला बारीक करतो तेव्हा 1 ते 2 चमचे बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर टाकल्यास विकतच्या गरम मसाल्यासारखाच कलर येतो. विकतचे गरम मसाल्यामध्ये काश्मीरी मिरची किंवा मिरची पावडर घातली जाते. आपला सगळा गरम मसाला अगदी व्यवस्थित मिक्स करून झाला आहे. अगदी बाजारातील गरम मसाल्यासारखीच चव आलेली आहे. सुवासही खूप छान येत आहे. आता आपण वजन करून पाहूया. 248 ग्रॅम झाला आहे. पाव किलोच्या प्रमाणातील हा मसाला नक्की करून पहा. तुम्हाला एक विनंती करते, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा प्रमाणबद्ध आणि उपयुक्त रेसिपीसह. धन्यवाद.